अगर कोई भ्रष्टाचार यहाँ पर नहीं हुआ करता था, अब घर से पार्टी नगर परिषद जैसे ही यहाँ से गई, यहाँ पर भ्रष्टाचार शुरू हो गया है, क्या कहना चाहिए? आतापर्यंत जे पाथरी नगरपालिकेला प्राप्त निधी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वित्त आयोगाचे पैसे पाणी पुरवठा, गावाची स्वच्छता आणि दिवाबत्ती याच्यावर खर्च करता प्रामुख्याने प्राधान्य असतात. ह्याच्यासाठी जे निधीचा विनियोग करायला पाहिजे. आज आपण पाहतो की पाथरीमध्ये सफाई कर्मचाऱ्याचे 8 महिने झाले पगार नाही, पाणी पुरवठावाल्याचे 9 महिन्यापासून पगार नाही आणि पाणी पुरवठावाल्याने आजपासून पाणी पुरवठा खंडित केला. आतापर्यंत 3 वेळेस पाणी पुरवठ्याची लाईट कट झाली, त्या ठिकाणी बिल भरले नाही. त्याच्यामुळे गावकऱ्याच्या पाण्याचं जे मिळणारा पाणी आहे 3 दिवसाआड पाणी मिळत होतं, 8-8, 10-10 दिवस पाणी मिळत नाही. पाणीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकत नाही. एकदा ब्लिचिंग पावडर आणला आमच्या मागणीवर तर पुन्हा अजून ब्लिचिंग पावडर टाकतात का नाही. आज पाण्यामध्ये वास ह्या ठिकाणी सगळं नागरिकाचे पाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. आज सर्वसामान्य नागरिक पाथरी शहरामध्ये जारचं पाणी पिते, 20 रुपयाला एक जार आहे. अशी अवस्था पाथरी शहरामध्ये करून ठेवलेली आहे. आमची प्रमुख मागणी आहे की आतापर्यंत 11 कोटी रुपये नगरपालिकेमध्ये 3-4 योजनेमध्ये प्राप्त झाले. त्याच्यामध्ये 8 कोटी 11 लाख रुपये वित्त आयोगाचे, 67 लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेले आहे, 1 कोटी 20 लाख रुपये रस्ता अनुदानासाठी आलेले आहे, 67 लाख रुपये मुद्रांक शुल्कमधून उपलब्ध झालेले. हे पैसे कुठं गेले? हे आज नगरपालिकेमध्ये तुम्ही हे पैशाचं काय काम केलं ते काम बी दिसत नाही आणि पैसेही दिसत नाही आणि कर्मचाऱ्याची पगार पण होत नाही. याच्यामध्ये सगळं एक संगनमत मुख्याधिकारी आणि अध्यक्ष यांचे संगनमताने पैशाचा अपहार केलं हे आमचा त्याला म्हणणं आहे. की याची सखोल चौकशीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 2दा निवेदन दिलं, भेटलो आणि आम्ही त्याला विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे मागणीवर दुर्लक्षित केल्यासारखं असं आम्हाला दिसतंय. म्हणून आज आम्ही या ठिकाणी एक साखळी उपोषण सुरू केलेले आहे आणि साखळी उपोषणाचं रूपांतर जर लवकरात लवकर ह्यांनी हे पैशाचा आम्हाला हिशोब दिला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरुवात करू आणि गांधीवादी मार्गाने आमचे प्रश्न मार्गी लावण्याचे आम्ही प्रश्न करून की कारण की पाथरी नगरपालिकेमध्ये आज सर्वसामान्य नागरिकाचे काम होत नाही, दलालामार्फत काम होतात. आज सर्व एक शासकीय काम दुसरे शासकीय काम मध्ये सुद्धा अडथळा आणण्याच्या ह्या ठिकाणी काम करतात. तर अशा पद्धतीने कार्यरत ही नगरपालिका आहे. मुख्याधिकारी ह्या ठिकाणी बसत नाही, लोकांचे कामं ह्या ठिकाणी होत नाही. तर याच्यामुळे आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्व लोकांनी उपोषणाची सुरुवात केलेली आहे आणि नागरिकाचा चांगला मोठा पाठिंबा या उपोषणाला मिळत आहे. तर निश्चितपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे चौकशीमध्ये निष्पन्न होईल याची आम्हाला आशा आहे.